नमस्कार, मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते। ही बाजू सुद्धा याची नीटनेटकी दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण 2 ओळींचीच आहे। ही वीण विणण्यासाठी 3+1च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीयेत। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, पहिला टाका उलट विणायचा, अटी याप्रमाणे घ्यायची, त्यानंतर धागा बाहेर, एक टाका पाठीमागून सुलट विणायचा, हा टाका काढायचा नाही, आत धागा घ्यायचा आणि हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका या दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे। हेच रिपीट करत जायचं आहे। आत धागा घ्यायचा, एक टाका उलट विणायचा, त्यानंतर एक टाका पाठीमागून सुलट, हा टाका काढायचा नाही, आत धागा घ्यायचा, हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका या दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा। हेच विणत जायचं आहे शेवटपर्यंत। याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेला आहे। रिपीटेशन नंतरचा हा जो एक टाका आहे तो उलट विणायचा, क्रमाने हा टाका याप्रमाणेच येतो। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक टाका पाठीमागून सुलट, त्यानंतर एक उलट, अटी याचप्रमाणे घ्यायची आणि दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। एक सुलट, एक उलट, दोनचा एक पाठीमागून सुलट। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर इथे रिपीटेशन संपलेलं आहे। रिपीटेशन नंतरचा हा जो एक टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा, हाही टाका याच क्रमाने येईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन तयार होते। ही वीण खूप नीट भरगच्च विणली जाते। जिथे जास्त गरम विणायचं आहे तिथे ही वीण वापरता येईल। ही वीण लक्षात ठेवायला सोपी आहे, विणायला पण खूप सोपी आहे। ही वीण शालसाठी, स्कार्फसाठी, स्टोलसाठी, हेडबँडसाठी, टोपीसाठी, बाळाचे स्वेटरसाठी, लेडीज स्वेटरसाठी, मिक्स अँड मॅच डिझाईन करण्यासाठी वापरता येईल। तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।